जालना ब्रेकिंग विशाल कॉर्नर येथे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। 8 दिवसापासून सुरू होते एका खासगी रुग्णालयात तरुणावर उपचार। तरुणाच्या मृत्यूने जालना शहरात भीतीचे वातावरण। जिल्हा रुग्णालयाला पोलीस छावणीची स्वरूप। जालना शहरातील विशाल कॉर्नर येथे 29 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणावर अज्ञात 2 हल्लेखोरांनी चाकूने पोटात सपासप वार करत गंभीर जखमी केले होते। जुन्या वादातून हा चाकू हल्ला झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं। यावेळी काही तासातच पोलिसांनी तपासाची चक्री फिरवून हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं। यामध्ये आरोपीची नावे आसेफ सय्यद, माजिद शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांची कारागृहात रवानगी सुद्धा केली आहे। मात्र यामध्ये 8 दिवसापासून जखमी बळीराम इंगळे या 23 वर्षीय तरुणावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान या तरुणाचा आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या तरुणाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये तरुणाच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जालना पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हा रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप झाल्याचं पाहायला मिळालं आहे।